जनमत मराठीच्या सन्मान नवदुर्गाचा या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटत आहोत प्रसिद्ध एकपात्री कलाकार गौरी थोरात यांना। विजयनगर हे दक्षिणेचे रामराज्य, परंतु 4 सुलतानांनी एकत्र मिळून विजयनगरचा राजा रामरायाला संपविले। राक्षस तागडीच्या प्रचंड युद्धात हिंदूंचा शेवटचा सम्राट संपला। रामरायाच्या 10 लाख फौजेचा पराभव झाला। रामरायाचे पुस्तक फोडून त्यातून मेंदू व मांस बाहेर काढून तरी कामे केले व विजापूरच्या एका सांडपाण्याच्या मोठ्या मोरीपाशी असे बसविले की त्या मोरीतून येणारी गहाण रामरायाच्या तोंडातून बाहेर यावी। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सन्मान नवदुर्गांचा या जनमत मराठीच्या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार गौरी थोरात यांना। चला तर मग आपण त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून त्यांच्या मनातली सर्व जी भावना आहे ती जाणून घेऊया। नमस्कार गौरीताई। नमस्ते। नवरात्रीचं सध्या हे पर्व सुरू आहे। भक्ती आणि शक्ती ही सगळीकडे एकवटलेली आहे। भक्तीचा तर जणू 3.5 शक्तिपीठांसह सर्वच देवीच्या मंदिरांमध्ये पूर आलेला आहे। तर अशा या उल्हासदायक वातावरणामध्ये आज एक स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाला पण चोह पडून एक दाद मिळत आहे आणि याच कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। धन्यवाद। तर मला सर्वप्रथम असं विचारायचं आहे की अभिनय क्षेत्र हे फार आव्हानात्मक आहे आणि हे आपण निवडावं किंवा आपल्यामध्ये एक कलाकार दडलेला आहे, हे सर्वप्रथम कोणाच्या लक्षात आलं? आईबाबांच्या की तुमच्या स्वतःच्या? माझ्या वडिलांच्या। माझ्या वडिलांनी हे खूप लहानपणीच हेरलं होतं। मी आता 4थीत होते तेव्हापासून आपले शिवजयंतीचे कार्यक्रम असतात किंवा गणपतीचे कार्यक्रम, त्यात ते मला प्रोत्साहन द्यायचे की स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी स्टेजवर जा, एखादा पॅरा द्यायचे ते जाऊन 2 मिनटं बोलून ये असं। मग त्याच्यामुळे स्टेज कॉन्फिडन्स हळूहळू वाढत गेला। तर अगदी खूप आहे असं काही मी नक्कीच म्हणणार नाही, पण प्रयत्न चालू आहे वाढवायचा अजूनही। तर हो, ती कला बाबांनी ओळखली। अच्छा गौरीताई, तुमचं माहेर कुठलं, मूळच्या कुठल्या तुम्ही? मी मूळची वालचंद नगरची। इंदापूर तालुक्यामध्ये वालचंद नगर हे छोटे इंडस्ट्रियल टाऊन आहे आणि त्याविषयी सांगायचं झालं तर वालचंद नगरला खूप छान सांस्कृतिक जडणघडण मुलांची घडते। म्हणजे इंडस्ट्रियल टाऊन जरी असलं तरीही तिथे सगळ्या सुखसुविधा प्लस कलागुणांना वाव, प्रोत्साहन, इव्हन खेळ स्पोर्ट्सच्या क्षेत्रात पण खूप वाव दिला जायचा मुलांना। त्यामुळे मला हे सांगायला अभिमान वाटतो की वालचंदनगरमधली बरीचशी मुलं एशियनसुद्धा खेळलेली आहेत, नॅशनल रेकॉर्ड्स आहेत त्यांचे। आणि माझं नशीब म्हणा की माझे वडील स्वतः नॅशनल म्हणजे ॲथलेटिक कोच असल्यामुळे त्यांच्याकडे बरेच नॅशनल लेवलची मुलं घडली आणि त्यांच्या सानिध्यात मला राहण्याचं सौभाग्य मिळालं। आताच तुम्ही म्हणालात की बाबा ॲथलेटिक कोच होते, तर बाबांचं नाव आणि त्यांच्या हाताखालून घडलेले आणि आत्ता उदयोन्मुख असे जे खेळाडू आहेत त्यांच्याविषयी काय माहिती द्याल तुम्ही? माझ्या बाबांचं नाव श्री विश्वजित व्यंकटेश तावरे। ते ॲथलेटिक कोच आहेत आणि ते स्वतः लेक्चरर पण आहेत। ते शेतीही सांभाळतात आणि त्यांच्या एका विद्यार्थ्याकडून जे आता शिक्षक आहेत त्यांच्याकडून त्यांनी एक पेंटिंग करून घेतलं होतं सुवर्ण तुलेचं। त्या पेंटिंग विषयी मला असं सांगावंसं वाटतं की शिवाजी महाराज
संभाजी महाराज, जिजाऊ, त्यांचं अख्खं कुटुंब, शिवाजी महाराजांचं, हे सगळे एका पेंटिंगमध्ये असणारे असं ते एकमेव पेंटिंग आहे आत्तापर्यंतचं. तर जिजाऊंबद्दल जी भावना शिवाजी महाराजांच्या मनात आहे, मातृप्रेम म्हणा, तर ते दाखवण्याचा, टिपण्याचा थोडासा प्रयत्न बाबांनी केला आहे. तर त्याविषयी मला फार त्यांचा अभिमान वाटतो की एकच क्षेत्र न सांभाळता अनेक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा वेगळा उमटवला आहे. आणि आता खेळाच्या क्षेत्राबद्दल मी बोलते थोडंसं बाबांबद्दल, कारण बाबा हे माझे सर्वात मोठा अभिमान म्हणता येईल मला त्यांच्याबद्दलचा. त्यामुळे त्यांनी कुठलाही आर्थिक पाठबळ जास्त न मिळता, म्हणजे मुलांकडून फीज अपेक्षा वगैरे फीजच्या दृष्टीत काहीही न ठेवता ती मुलं घडवली. कारण त्यांच्यात ती क्षमता होती हे बाबांनी पारखलं. आणि अगदी शेतकऱ्यांची मुलं होती ती, खेड्यापाड्यातून आलेली. त्यांना स्पाइक्स जास्त आपल्याला स्प्रिंटसाठी वापरतो ते आपण, तेही फारसं माहीत नव्हतं. तिथपासून सुरुवात बाबांनी केली आणि तीच मुलं शेतकऱ्यांची त्यांनी नॅशनल रेकॉर्ड केलं. मनोज डोंबाळे म्हणा, प्रतिभा महामुनी म्हणा, भाग्यश्री बिले म्हणा, त्या मुलांनी नॅशनल रेकॉर्ड्स घडवले. तर त्या मुलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी बाबांनी त्यांच्या आयुष्यातला काही भाग दिला. त्यामुळे मला त्यांचा फार अभिमान वाटतो की स्वार्थाची भूमिका कुठेच न मांडता त्यांनी थोडंफार समाजकार्याकडे वळण्यासारखं झालं. एका सच्च्या गुरुच्या दृष्टिकोनातून त्याच्या शिष्याला लाभलेलं यश हीच त्याची खऱ्या अर्थानं गुरुदक्षिणा ठरते. असे बाबा तुम्हाला लाभलेत आणि तुमच्या जीवनाला निश्चितच एक आकार मिळाला आहे. तर मला एक असा प्रश्न पडला आहे की बाबा ॲथलेटिक्सच्या क्षेत्रात असताना आपण अभिनयाकडे वळावं किंवा आपण एक खेळाडू होऊ नये, असं म्हणजे असं का घडलं? ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर बाबांना अभिनयाचं क्षेत्र लहानपणीपासून आवडायचं, पण त्यात त्यांना फारसा वाव मिळाला नाही किंवा त्यांनी त्या दृष्टीने फारसा प्रयत्न पण केला नाही. मग मी जेव्हा इयत्ता 11वीमध्ये होते तेव्हा बाबांनी मला ती त्यांची इच्छा बोलून दाखवली की मला राहून गेलंय. आणि विशेषतः शिवाजी महाराज आणि आपला जो गौरवशाली इतिहास आहे त्याबद्दल त्यांना त्या क्षेत्रात थोडं अभिनय करून लोकांपर्यंत काही मुद्दे पोचवायचे होते. तर ते त्यांच्या त्या वयात झालं नाही, तरुणपणात ते खेळाकडे जास्त वळले होते. त्यामुळे ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहायचा प्रयत्न केला, त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. हो, ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट लिहिली, एक 3-4 पुस्तकांचं संकलन करून आणि स्वतःहून थोडंसं काय म्हणलं त्याच्यामध्ये थोडी स्वतःची मांडणी करून एक स्क्रिप्ट आम्ही तयार केली जिजाऊंवर. तर ती स्क्रिप्ट मांडण्यासाठी पण एक विशेष कौशल्य लागत होतं. नक्कीच. आणि तेवढी इच्छाशक्ती हवी होती, आत्मीयता सुद्धा लागते. हो, एखादी कलाकृती घडायची असेल तर आपल्याला पण त्याविषयी नक्कीच प्रेम लागतं. नक्कीच. मग ते करत असताना त्यांनी स्क्रिप्ट लिहिली आणि मला सांगितलं की हे आपल्याला करायचं. पण विषय असा होता की स्क्रिप्ट पाठांतर ही एक बाजू राहिली त्या एकपात्री प्रयोगाची. दुसरी मेन बाजू असते ॲक्टिंग आणि त्या मॉबला फेस करणं. तर बाबांनी स्वतः मला ॲक्टिंग करून दाखवायचे आणि ते असंही करू शकतात हे मला त्या क्षणी कळालं. ते पूर्ण त्यात स्वतःला वाहून घ्यायचे. म्हणजे शिवाजी महाराज किंवा इतिहास हा विषय निघाला की ते आपण आत्ता एक शिक्षक आहोत, शेतकरी आहोत किंवा ॲथलेटिक टीचर आहोत हे सगळं पूर्णपणे विसरून जायचं ते. आणि त्या काळात जायचंय ज्या काळात इतिहास घडला असेल, इतिहासकालीन. हो, घरात अक्षरशः तसं वातावरण निर्माण होत हो असेल. हो हो. आता आईबद्दल काय सांगाल? आई तिने स्वतःचं जीवन आमच्यासाठी वाहून. किती भावंड तुम्ही? मी आणि माझा एक धाकटा भाऊ. त्याचं इंजिनिअरिंग आत्ता पूर्ण झालं आणि तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करतोय पुण्यात. आणि आईबद्दल प्रत्येक घराला घडवणारी एक आईच असते आणि आईचा महिमा हा कुठल्याही शब्दात मांडला जाऊ शकत नाही. पण एक आपली भावना असते की तिच्याविषयी आपण थोडंसं आपलं गौरवास्पद असं आपल्या मनामध्ये जे आहे ते थोडंसं व्यक्त करतो. हो,
ही संधी, ही सुवर्ण संधी ज्यामुळे मी आपल्याशी संवाद साधू शकते. तर या संधीचा मी थोडा उपयोग करून घेते आणि मी माझ्या आईबद्दल बोलते. मी याआधी कधीच बोलले नाही आईबद्दल. तर आता मी जसे आपल्याला सांगितलं की माझे वडिलांनी प्रोत्साहन दिलं मला, ते ह्या क्षेत्रात होते. तर बाबा सगळं ते करू शकले आणि मी हे एकपात्री प्रयोग करू शकते आणि माझा भाऊ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करू शकतोय. याचा सगळा बॅकबोन माझी आई आहे. जे यश माझ्या बाबांना मिळालं, जे मला मिळायला सुरुवात झाली आहे म्हणता येईल, त्याचं पाठबळ पूर्णपणे आमची आई आहे. ती सगळी आम्हाला बेसिक तयारी करून द्यायची आणि जे प्रोत्साहन आहे की गौरी तू हे करू शकतेस, प्रत्येक मुलगी रादर हे करू शकते, प्रत्येकीच्यात काही कलागुण असतात, ते प्रत्येकीने जाणले पाहिजे. तसं वातावरणही घरातून उपलब्ध झालं पाहिजे, मिळालं पाहिजे. आणि प्रोत्साहन देणारी ना सुरुवातीला नेहमी आई असते. त्यामुळे तशी आई मला लाभली, हे माझं नशीब. खूपच सुदैव. तर आई ही गृहिणी होती पूर्ण वेळ. अगदी असं आहे की कोणालाही भेटला आपण की एक प्रश्न सर्रास विचारला जातो की तुम्ही काय करता, जॉब करतात किंवा काय. तर काही ज्या जणी जॉब करतात किंवा ज्या करिअरच्या मागे असतात त्या अभिमानाने सांगतात की मी इथे काम करते किंवा असं करते. तर काही जणींना गृहिणी असं म्हणायला पण थोडंसं आपण बॅकवर्ड असल्यासारखं वाटतं. तर गृहिणी मी तर म्हणते ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि तो एक फुल टाइम प्रोफेशन आहे. काय वाटतं तुम्हाला? याविषयी मला एक विशेष मुद्दा मांडावासा वाटतो की मलाही खूप वेळा प्रश्न विचारला जातो की तुम्ही काय करता, कुठे जॉब करतेस. इनफॅक्ट काय करताच्या पेक्षा कुठे जॉब करतेस हे जास्त विचारलं जातं. तर ज्या स्त्रिया जॉब करतात ना त्या स्त्रिया खरंच कर्तृत्ववान असतात, त्याबद्दल मला काहीच नाही म्हणायचं. कारण अजिबात नाही. कारण त्या घर सांभाळून जॉब करत असतात, मुलांना सांभाळत असतात आणि आपल्याकडून एक 2 पैशाचा हातभार आपल्या नवऱ्याला किंवा कुटुंबाला लावत असतात. तर हेही त्यांचं एक प्रकारे कर्तृत्व मानता येईल आपल्याला. ती तारेवरची कसरत सांभाळून पण त्या करतात. अगदी. पण गृहिणी असणं, आई असणं जी घरी थांबते, हा फुल टाइम अनपेड जॉब आहे. नक्कीच. जी ती प्रेमाने पूर्ण मायेने एकाग्रचित्तेने ती पार पाडत असते. कुणालाही काही कंप्लेंट न करता, तक्रार न करता ती ते करत असते. तर तिचं स्थान मला इतरांहून थोडंसं जास्त वरती वाटतं कधीही. कारण माझी आई मी पाहिली आहे किंवा मी आत्ता आई आहे 2 मुलांची. तर मी आई झाल्यावर मला कळालं की मी जे म्हणायचे की माझी आई हाऊसवाईफ आहे, तर हाऊसवाईफ म्हणजे काय हे मला 2 मुलं झाल्यावर आत्ता कळतंय. ते ॲक्च्युली ह्या मुलांची जी जडणघडण असते, शैक्षणिक म्हणा किंवा त्यांना खाऊ घालण्यापासून सगळं. तर आई घरी बसून एक हाऊसवाईफ हे करत असते ना, म्हणून पुरुष बाहेर जाऊन पैसे कमवू शकतो, बाहेर नोकरी करू शकत असतो, निर्धास्तपणे तो बाहेर वावरू शकतो. ज्या बायका घरी जॉब करतात ना त्यांचं मला एक सांगावंसं वाटतं की कधी कधी त्यांना शहरात तरी मुलं पाळणा घरात ठेवावे लागतात. नाईलाज असतो. कारण घरी हातभार लावणं गरजेचं असतं. EMIs असतात, काही गोष्टी असतात त्यांच्या. तर त्या मुलं इच्छा नसूनही पाळणा घरात त्यांना ठेवावं लागतं. हे पण ज्या स्त्रिया घरी थांबतात ना त्यांची इच्छा असते की आपण नवऱ्याला हातभार लावावा, कुटुंबाला हातभार लावून थोडंसं कुटुंब आर्थिकदृष्ट्या थोडं उंचीवर न्यावं. पण घरी थांबून मुलांचं पालन पोषण करण्याचा एक ऑप्शन ते सिलेक्ट करतात. यामागे कारण म्हणजे कॅपेबिलिटीज असून सुद्धा जॉब करण्याच्या काही स्त्रिया प्राधान्य मुलांना किंवा घरी देतात. यामागचं कारण म्हणजे ज्यासाठी मी घरी थांबले, यामागचं कारण असं मी सांगू इच्छिते की आजकाल आपण बघतो की स्त्रियांविषयी त्यांचा अपमान कसा करता येईल किंवा त्यांना आपल्याहून कमी कसं लेखता येईल, या दृष्टीने आजकालची पिढी, आजकालची मुलं वागताना पाहतेय मी. तर ते मला अतिशय चुकीचं वाटतं. कारण आपण ज्या मुलीबद्दल बोलत असतो किंवा ज्या स्त्रीबद्दल बोलत असतो ती कोणाची तरी बहीण असते, आई असते, पत्नी असते, मुलगी असते. इतके रोल्स ती निभावत असते आयुष्यात आपल्या. तर पहिली गोष्ट जी मी माझ्या मुलाला घरी बसून शिकवते ABCDच्या आधी की
पहिले स्त्रीचा सन्मान करायला शिकायचा. वा, क्या बात. तू जितका रिस्पेक्ट तुझ्या आईचा करतोस, तुझ्या बहिणीचा करतोस, तितका रिस्पेक्ट कुठल्याही वयोगटातल्या स्त्रीचा तू केला पाहिजेस आणि तिला कॉम्प्लिमेंट दिलं पाहिजे. म्हणजे तो विशेषतः मला समजा मी छान आवरून बसले किंवा जिजा, माझी जी मुलगी आहे त्याचं नाव जिजा आहे आणि मुलाचं शिवराज. अच्छा. तर जिजानी जरी थोडंफार आवरलं तर त्याला फार कौतुक वाटतं की आई जिजा आज खूप छान दिसते. अरे वा. म्हणजे या रिलेशनमधून ना तो पुढे भावनिक जाऊन बंध एक वेगळा निर्माण होतो आणि पुढे जाऊन एक चांगला व्यक्ती, आदर्श मुलगा बनेल अशी माझी आशा आहे. नक्कीच एवढी संस्कारी आई जर मिळाली तर सगळ्या मुलांचं भवितव्य नक्कीच खचितच उज्ज्वल आहे. आता कार्यक्रमात घेऊयात छोटीशी विश्रांती. शुंभ निशुंभ महिषासुरादी राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्ती तुळजा भवानीच्या दरवाज्यावर मुठी आपटून एकनाथ आक्रोश करीत होते. करवीर आंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड, कंस रावण तूच आलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या शिळी करीसी लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी जोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग वय आता दानव का बसली आहेस? हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी दार उघड, दार उघड बये दार उघड. पुढील 5 महिने बाळ पोटात असताना अति दुःखात गेले. उदरीत वाढत असणाऱ्या निखाऱ्याला सुडाने अभिमन्यूप्रमाणे मी शिकवू लागले. मी अंबिकेकडे वरदान मागू लागले. दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे. मज अस्त्र दे, मज शस्त्र दे, मज ज्ञान दे, मज त्राण दे. उन्मत्त की सिंहासने चिरभ्यानया सामंत दे, निरताळण्या या दैत्यसृष्टी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत. तर मला असं विचारायचं आहे की हल्ली मुली करिअरच्या मागे लागतात आणि बऱ्याच त्यांची लग्नाला म्हणजे उशीर होतो किंवा उशीर केला जातो. तर अशा वेळी काय होतं की नंतर घाईघाईमध्ये एखादं दुसरं मूल होतं, त्याच्यावर संस्कार पण होत नाही आणि हा जो आपला संसाराचा गाडा आहे तो कसा तरी निपटवला जातो आणि त्याच्यातून ही असंस्कारी पिढी किंवा आता हल्ली जसं वातावरण असुरक्षित मुलींसाठी निर्माण झालेलं आहे. तर त्यासाठी काय करावं असं वाटतं? म्हणजे प्रत्येक आईला कुठला संदेश द्यावासा वाटतो तुम्हाला? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मी फारशी अनुभवी आहे या क्षेत्रात असं मला नक्की म्हणता येणार नाही, पण आत्तापर्यंत मला जो अनुभव आला आणि जे वाटतं मी त्याबद्दल बोलते. करिअर पहिले घडलं पाहिजे हे मलाही फार वाटायचं आणि हे अतिशय योग्य आहे, कारण पहिल्यांदा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे सक्षमपणे, आर्थिक स्वावलंबी बनली हो पाहिजे. अगदी. आणि मगच कुटुंबाबद्दल म्हणजे मुलं बाळ व्हावीत ह्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. पण हल्ली काय होतं आहे, अगदीच करिअर म्हणत ना लग्नाचं वय, जे पूर्वी लोक म्हणायचे की लग्नाचं वय झालंय बाबा आता लग्न झालं पाहिजे, तर याच्याही थोडंसं पुढे जायला लागलं. लग्नाचं वय सरत जात आहे आणि त्या जॉब करत किंवा याच्यात त्या स्वतःला गुरफटून घ्यायला लागल्यात आणि अगदी जेव्हा वेळ निघून जायला लागते तेव्हा त्यांना आपण लग्न करावं, घरच्यांच्या आग्रहास्तव केलं जातं आणि मग तेव्हा फॅमिली लाईफ थोडीशी पुढे जाऊन कुठेतरी डिस्टर्ब होताना दिसते आपल्याला. तर करिअर आणि फॅमिली लाईफ याचा समतोल व्यवस्थित साधला गेला तर यशस्वी स्त्री होऊ शकेल आणि मुलांना तितके संस्कार देता येतील. माझी मुलं अतिशय लहान आहेत अजून, त्यामुळे मी माझी मुलं 100% छान घडवायचा प्रयत्न करते.
पण छान घडणारच ते. आता पुन्हा आपण एकदा तुमच्या एकपात्री प्रयोग किंवा जी कला आहे आपल्यामध्ये बरं. दडलेली तर तिच्याविषयी बोलूयात थोडंसं. बरं. की तुम्ही राज्यभरात आता गाजत असलेल्या साक्षात जिजाऊ या एकपात्री प्रयोगाचे जवळपास 135 प्रयोगांचा तुम्ही टप्पा गाठलाय. तर साक्षात जिजाऊ म्हणजे जिजाऊ मासाहेब या तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आणि हा विषय तुम्ही का निवडला? वडिलांची तर इच्छा होतीच, पण तुम्ही पण त्याच्यात अगदी समोर असून तुम्ही दाद दिली, तुम्ही सर्वस्व दिलं त्याच्यात. तर मग तुमच्या जीवनावरती प्रभाव आहे जिजाऊ मासाहेबांचा असं दिसून येते. काय म्हणाल त्याविषयी? शिवाजी महाराज हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी मनासाठी प्रत्येक आहे. मराठी मनासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण ते दैवाचं स्थान दिलंय आपण त्या हो. विषयाला, त्या व्यक्तिमत्वाला. खरे त्याविषयी सरासर सगळ्यांना, बऱ्याचशा मुलांना माहिती आहे, पाठ्यपुस्तकात पण नमूद आहे. पण त्यांच्या मागे जी ताकद होती, जे खंबीर व्यक्तिमत्व होतं ते करारी. जिजाऊंचं होतं असं मला वाटलं. आणि जिजाऊंबद्दल थोडंफार आपल्याकडून समाजाला काही मेसेज देता येईल का? म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय जबरदस्त होतं. त्यातला 1% मी माझ्या एकपात्री प्रयोगात घेऊ शकले असं घेण्याचा असं प्रयत्न असलं तरी केला. प्रयोगाची सफलता हो. आहे. घेण्याचा प्रयत्न केला मी असं म्हणता येईल. तर हा तुमचा मोठेपणा आहे. प्रत्येक कलाकारामध्ये तर असतं. नाही, जिजाऊ नाही ते जिजाऊंचं सादर करणं पण एक आव्हानच आहे ना. एवढं मोठं आव्हान पेलताय तुम्ही. अगदी अगदी. तर जिजाऊंविषयी करण्याचा हेतू असा होता की जिजाऊ मासाहेबांचे कष्ट शिवाजी महाराजांना घडवताना आपल्या सगळ्यांच्या समोर आले पाहिजेत. एका आईचं महत्त्व समाजाला कळालं पाहिजे. एक प्रसिद्ध गाणं आहे, त्यातलं एक वाक्य आहे की कौसल्ये विण राम न झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला, शिवरायांचे चरित्र घडवी माय जिजाबाई, घडवी माय जिजाबाई. हे एक वाक्य आपल्याला खूप काही सांगून जातं. म्हणजे जे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपण पाहतो त्यांच्या मागे कुठल्या तरी स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो. तर जिजाऊंच्या पाठी शिवरायांच्या पाठी जिजाऊंचा हात होता हे अभिमानाने मला सांगावंसं वाटतं. आणि या व्यक्तिमत्वाबद्दल थोडंफार मला समाजाला काहीतरी सांगता येतंय, यासाठी मी स्वतःला फार भाग्यशाली मानते. नक्कीच. आता कार्यक्रमात घेऊयात छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. तर ही चर्चा अशीच पुढे नेणार आहोत. साक्षात जिजाऊ या कार्यक्रमातून एक प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न गौरीताई थोरात करत आहेत. तर आता त्यांच्याच तोंडून आपण शिवबांना प्रेरणादायी ठरलेले विचार आपण ऐकूयात. राजे, तुम्ही बादशहाचे जहागीरदार होऊ नका. मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी सिंहासनापुढं तुम्ही गुडघे टेकवू नका. तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे, तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही. राजे, तुम्ही जर बादशहाचे मुजरेबाज हुजरे झालात तर या मराठी मुलुखातील सारी दैवत आपले सारे हात कपाळाला लावून रडत बसतील. तुमच्या वडिलांनाही खूप दुःख होईल. तुमच्या वडिलांचं मन तुम्ही ओळखा. केवळ निरुपायानं त्यांना बादशहाची चाकरी करावी लागते. त्यांची स्वराज्याची आकांक्षा तुम्ही पुरी करा. ऐका, ऐका राजे, गुलामगिरीत भरडल्या गेलेल्या गोरगरिबांचे हे आक्रोश, या साऱ्यांच्या किंकाळ्या एकत्र केल्या तर धरणी कंपानं दुभंगणाऱ्या पृथ्वीचाही आक्रोश यापुढे फिका पडेल. या साऱ्या अपमानांचा सूड उगवण्यासाठी राजे तुम्ही बंड करा. तुमच्या तलवारीत साक्षात तुळजाभवानी वास्तव्य करील. तुमच्या बंडाचा जय जयकार करीत हा सह्याद्री तुम्हाला पहिला मुजरा करेल. कोकणचा समुद्र आपल्या तुफानी लाटांच्या पायघड्या खाली तुमच्या बंडाला सामोरा येईल.
हा सह्याद्री तुम्हाला ओरडून सांगेल, राजे तुम्ही बंड करा, सह्याद्रीच्या खांद्यावर चढा, सह्याद्रीच्या हृदयात दडा, सह्याद्रीच्या काना मागून लढा, राजे तुम्ही विजयी व्हाल. संजीवनी मंत्राहूनही मोलाचा मंत्र सह्याद्रीपाशी आहे. या मंत्राचे नाव आहे गनिमी कावा. दुश्मनांचे सेना समिंदर एका अचमनात पिळून टाकण्याचे सामर्थ्य आहे या गनिमी मंत्रात. तेव्हा राजे उठा, तुम्ही बंड करा, बंड करा. वाह, केवळ अप्रतिम. माझ्या अंगावरती अक्षरशः काटा आला की खूपच सुंदर. म्हणजे हा प्रयोग बघणं हा एक इतका सुंदर अनुभव आहे आणि तो प्रत्येकाने घ्यावा असं मी आवाहन या जनमत मराठीच्या आजच्या या नवदुर्गा या कार्यक्रमातून करणार आहे. खूपच सुंदर केलं तुम्ही हे. तर आता आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेला सुरुवात करत आहोत की साक्षात जिजाऊ तुमच्या नसानसामध्ये आता आम्हाला पाहायला मिळाली. तर हे चरित्र इतकं मोठं आहे, इतकं गहन आहे, इतकं अगाध आहे आणि तुम्ही एवढा अभ्यास केला आहे. तर याचा आणि तुमच्या खऱ्या जीवनाचा ह्याची सांगड तुम्ही आता घालणार आहात की किंवा घालत आहात का, किंवा तुमच्या जीवनावर प्रभाव कोणत्या प्रकारे जिजाऊ माँसाहेबांचा आहे? जिजाऊ माँसाहेबांनी त्यांच्या मुलाला घडवलं. तर आता सध्या माझ्या पुढे ध्येय असं आहे शिवराजला घडवलं की माझ्या शिवराजला आणि जिजाला घडवायचं. नक्कीच. हे माझं पहिलं कर्तव्य किंवा पहिलं काम मला म्हणता येईल. आणि त्यासाठी मी थोडा वेळ जास्तीत जास्त कुटुंबासाठी देते सध्या. खूपच कारण ती लहान आहेत अजून. आता एक पुन्हा वेगळा प्रश्न की तुम्ही तर घर समर्थपणे पेलत आहात, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहात, पण तुमचे पती जे पोलीस उपअधीक्षक आहेत, या मोठ्या पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्यावर पूर्ण राज्य किंवा त्यांचा जो एरिया असेल त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. तर त्यांचं टोटली वेगळं क्षेत्र आणि तुमचं हे. तर दोघांची मतं कशी पटतात किंवा कसं, म्हणजे तुमचा संसार कशा पद्धतीने सुरू आहे? एकमेकांना प्रोत्साहन कोणत्या पद्धतीने दिलं जाते? माझे पती यांच्याविषयी मला पहिल्यांदा बोलायची संधी मिळाली. माझे पती श्री अशोकरावजी थोरात हे माझे पती आहेत, पण पहिले माझे मित्र जास्त आहेत. ते मला खूप समजून घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे त्यांचे विचार ते अतिशय शांत डोक्याचे आहेत. पोलीस क्षेत्रात आहेत, पण कुटुंबात म्हणजे घरी जेव्हा येतात ते तेव्हा दिवसभर काहीही झालं असो पोलीस स्टेशनमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठलंही प्रकरण गंभीर जरी असलं, ते हाताळलं गेलं असलं तरी ते जेव्हा घरी येतात आणि ते आपल्या कुटुंबाच्या सानिध्यात जेव्हा येतात तेव्हा ते अतिशय प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ वडील, प्रेमळ पती या स्वरूपात आमच्या समोर येतात. त्यामुळे म्हणजे खरे कलाकार तर तेच आहेत. अगदीच म्हणता येईल. ते स्वतःची पोस्ट जबाबदारीची जरी असली तरी ते आमच्यावर काय म्हणता येईल, रुबाब अजिबात नाही. ते जसे माझे वडील होते माझ्यासाठी, तसे माझ्या मुलांसाठी ते त्यांचे वडील आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रात, माझ्या क्षेत्रात म्हणजे मी एकपात्री प्रयोग करते, त्यांनी मला नकार कधीच नाही दिला. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच तुम्ही आज आहात. हो. आणि त्यांचा विषय निघाला म्हणून मी माझ्या सासू सासऱ्यांबद्दल पण बोलण्याची संधी मला इथे मिळाली, किंवा सासरकडच्या कुटुंबाबद्दल पण. नक्कीच तर सासरचं कुटुंब माझं खेड्यातील आहे आणि एकत्र कुटुंब आहे आमचं. तर त्या कुटुंबाबद्दल मी असं सांगेन की जरी खेड्यातलं असलं तर शहरातल्या काही नवीन गोष्टी जेव्हा मी लग्न होऊन नवीन आले तेव्हा तिथे माहीत नव्हत्या. कारण वस्तीवर घर आहे, ते खेडेगावात आहे, पण अतिशय पुरोगामी विचारांची लोक. म्हणजे आपण जर एखादा नवीन विचार मांडला त्यांच्यासमोर, पुरोगामी विचार मांडला की आता असं चालू आहे, हो, तर ते त्या दृष्टीने विचार करून बघतात. म्हणजे असं नाही की जे पूर्वीपासून चालत आलं आहे ते तसंच केलं पाहिजे. तर त्यात जर एखादं थोडंसं लाविण्य घालून आपण ती गोष्ट सुधारवण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच मोठ्या मनाने एक्सेप्ट करतात. त्यामुळे
आईवडिलांकडे असताना आईवडिलांचं प्रोत्साहन आणि लग्न झाल्यावर मी नक्कीच म्हणेन की माझ्या सासरच्या मंडळींचं आणि प्रोत्साहन. या प्रोत्साहनाला फार महत्व असतं हो. की सासरी तुम्हाला अनुकूल वातावरण लाभणं हो. हे खरंच खूप मोठं सुदैव असतं. आणि माझे दीर म्हणा किंवा जाऊ सासू एकत्र कुटुंब आहे आमचं, तर तिथे ते प्रोत्साहन मला मिळतं. आणि हे क्षेत्र त्यांना फार नवीन होतं. मी जेव्हा लग्न होऊन आले ना तेव्हा एकपात्री प्रयोग हे क्षेत्र खूप नवीन होते या सगळ्यांसाठी. तरीही तितक्याच सहजतेने त्यांनी माझ्या क्षेत्राचा स्वीकार केला आणि प्रोत्साहनही दिलं. आणि विशेषतः माझ्या कार्यक्रमांसाठी जिथे माझे प्रयोग होतात तिथे माझे सासरे आवर्जून उपस्थित असतात. ही किती मोठी दाद आहे घरात हो, तुम्हाला. याचा मला अभिमान वाटतो म्हणजे खूप. आणि तुम्ही पण ती जबाबदारी पेलत आहात. सासर कुठलं तुमचं? कुठलं सासर माझं लोणी देवकर, इंदापूर तालुका. खूपच लांबचा प्रवास आहे. आणि आता पतिराजांची तुमची बदलीची ड्युटी किंवा नोकरी, तर आता असं वाटतं की आपण आता इथे कुठे स्थिर स्थावर होत आहोत, तर लगेच की बदलीची ऑर्डर येते. तर हे जे विंचवाचं ते बिराड आहे पाठीवरती, तर हा अनुभव कसा आहे? म्हणजे आता की पुन्हा दुसरं गाव कुठे मिळेल, मग आता मुलांचं शिक्षण अजून छोटी आहेत, पण आता इथून पुढे तो पण एक प्रश्न येणार आहे, तर त्या आव्हानांना कसं सामोरं तर जायचं? याचे मला वाटतं 2 पैलू आहेत की असंही याच्याकडे बघता येईल की कुठेतरी सेटल होतोय तोवर बदली, हां. मग मुलांच्या शिक्षणात थोडासा डिस्टर्बन्स, आणि कुटुंबाहून आमचं जे मूळ गाव आहे म्हणजे लोणी देवकर जे माझं सासर आहे तिथून आम्ही लांब असतो. तर मला असं सांगायला आवडेल की तसंही असताना काही निगेटिव्ह पॉईंट्सही असताना पॉझिटिव्ह पॉईंट्स का नाही शोधायचे आपण. जसं की आमची आधी बदली होती गोंदियाला, त्यानंतर जळगाव, त्यानंतर संगमनेर. तर हे विविध क्षेत्र जे आहेत की नाही त्यातली विविधता अनुभवायला मिळते मला. वा वा. ती पॉझिटिव्ह विचार आहे. तुम्ही खूप छान घेताय तो की चला बदली झाली, एक नवीन आव्हान, नवीन वातावरण बघायला मिळेल. हो, म्हणजे अन्न म्हणजे पदार्थ जरी म्हणाले, पदार्थांमध्ये विविधता आहे ती शिकायला मिळते. आणि सांस्कृतिक दृष्ट्या संगमनेरमध्ये आपण खूप सारे कार्यक्रम, नवदुर्गा म्हणजे दुर्गेचे कार्यक्रम म्हणा, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक सगळेच कार्यक्रम, सगळेच इथे खूप विविधता बघायला मिळते मला. आणि सामाजिक दृष्ट्या सर्व धर्म समभाव मला इथे प्रकर्षाने जाणवतो संगमनेरमध्ये. आणि जळगावमधले विशेषतः सांगायची झाली तर जळगावची केळी फार प्रसिद्ध आहे. आणि तिथे पदार्थ करण्याची पद्धत पण वेगळी आहे जी आपण पुण्या साईडला करतो. हो, तिथले पदार्थ वेगळे आहेत. गोंदिया साईडला वेगळंच कल्चर आहे. सगळं तुम्ही शिकत गेला, सगळं वेगवेगळं आत्मसात करत गेले. हो, मला ज्या आमच्या बदल्या होतात 2.5-3 वर्षांनी, मला आनंद होत असेल. म्हणजे अटॅचमेंट होती लोकांबरोबर, बरोबर. आपण त्यांना सोडून चाललो याबद्दल वाईटही वाटतं, पण तितकीच उत्सुकता की नवीन काय नवीन आयुष्यात आता. हो, आता काहीतरी नवीन येणार आहे. म्हणजे लाविण्य कंटिन्यू असतं आमच्या आयुष्यात बदल्यांमुळे. मग आता असं म्हणावं लागेल की जसं बदल हा परिवर्तनाचा नियम आहे, तसं बदल पण तुम्हाला तो अनुकूल तुम्ही करून घेण्यावर आहे. हो, हे पण खूप छान बोलला तुम्ही. आणि काही यशस्वी कर्तृत्ववान अधिकाऱ्याची पत्नी म्हणून जबाबदारी सांभाळत असताना या दोन्ही बाजू पेलायच्या आहेत किंवा तुम्हाला रिस्ट्रिक्शन असतात किंवा असं, तर कसं म्हणजे तुम्ही तर एवढ्या बडबड्या किंवा अशा खुल्या स्वभावाच्या, मग कसा अनुभव येतो समाजात वावरत असताना? समाजात वावरत असताना पहिल्यांदा जिथं पोस्टिंग होते आमची तिथे DYSP साहेबांची मिसेस हा एक दरारा असतो. असंच ओळखलं जातं. दरारा म्हणण्यापेक्षा असं मला ओळखलं नाही, पण सर्वसामान्यांच्या मनामध्ये मला पण इकडे येताना असंच वाटलं होतं की आता आपण पण याबद्दल मी असं म्हणेन की DYSP साहेबांच्या मिसेस म्हणजे DYSP ते आहेत आणि मी त्यांची पत्नी आहे. मी DYSP नाही आहे, मी त्यांची पत्नी आहे. तर समाजाने मला तितक्या सहजतेने स्वतःशी मिसळून घ्यावं मला त्यांच्यात, असं मला वाटलं, स्वीकारलं पाहिजे. कारण जरी हे DYSP असले ना तरी हा गुण मी एक त्यांच्यातून घेतलेला आहे की ते सहजरित्या लोकांशी कनेक्ट होऊ शकतात. तर
ती क्वालिटी त्यांची लग्न झाल्यापासून थोडीशी माझ्या अंगी आली असं मला म्हणता येईल. अरे वा. आणि मला DYSPची मिसेस असं ओळखलं जाण्यापेक्षा आपली एखादी मैत्रीण बाबा, एखादी नवीन मैत्रीण आली आपल्याला असं बायकांनी समजावं असं मला वाटतं. नक्कीच असं होणार आहे. आता इथून पुढे तुम्ही जिकडे जिकडे जाल तिथे तसंच तुमचं स्वागत होईल. अपेक्षा आहे. सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. हे नवरात्र म्हणजे दुर्गा मातेचा शक्तीचा उत्सव. आजकाल आपण समाजात बघतो की सर्वत्र स्त्रियांसाठी, अगदी गर्भातल्या मुलींसाठी सुद्धा असुरक्षित असं वातावरण निर्माण झालं आहे. तर हे वातावरण छेदण्यासाठी पुन्हा एकदा प्रत्येक महिलेला आपल्यामधली कालिका, चंडिका ही जागृत करावी लागणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा जागर देवीचा करूयात आणि या अंबेला दार उघडण्याची विनंती करूयात. तर साक्षात जिजाऊ या कार्यक्रमातून आज आपण गौरीताईंचं हे नवीन स्वरूप बघणार आहोत. शुंभ निशुंभ महिषासुरादी राक्षसांचा संहार करणाऱ्या आदि शक्ती तुळजा भवानीच्या दरवाज्यावर मुठी आपटून एकनाथ आक्रोश करीत होते. करवीर आंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या शिळी करीसी लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बये आताच दार लावून का बसली आहेस? हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे. महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवानी दार उघड, दार उघड बये दार उघड. अंगावर शहारा आणणारी ही आर्त विनवणी आणि अंबा मातेला, साक्षात दुर्गेला हे दार उघडण्याचं केलेलं आवाहन हे प्रत्येक प्रत्येक महिला भगिनीसाठी हे निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. तर आता कार्यक्रमात घेऊयात छोटीशी विश्रांती. शिवनेरीवर शाली वाहन शके 1551 शुक्ल नाम संवत्सरात फाल्गुन महिन्यात वद्य तिथीला सूर्यास्त झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सुलतानांनो तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफळा करविण्याकरिता कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत. तर आता आपण असं बघूया की समाजामध्ये महिलांचा अनादर करतात आणि महिलांनी जर महिला शक्तीचा गौरव केला, एकमेकीच्या साथीने त्या जर पुढे गेल्या, तर निश्चितच या भारतामध्येच काय तर संपूर्ण जगभरामध्ये कोणीही कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या दृष्टीने बघण्याची हिंमत करू शकणार नाही. आपण आपल्या घरात येणारी साधी मदतनीस असो, तिच्या कामाला सुद्धा आपण प्रतिष्ठा दिली पाहिजे, कारण ती सुद्धा समर्थपणे आपलं घर संसार पेलण्याचा या माध्यमातून छोटासा का होईना पण प्रयत्न करत आहे. काय वाटतंय तुम्हाला? अतिशय छान मुद्दा आपण उपस्थित केला. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी हातभार लावण्यासाठी खूप झटत असते. मग ती फक्त जॉब करते, ऑफिसमध्ये जाते किंवा एखादा अधिकारी पद बाळगते आणि तीच कुटुंबाला हातभार लावते असं काही नाही आहे. जी स्त्री मदतनीस जे आपण उल्लेख केला, तर विशेषतः त्याच्यासाठी मला बोलावंसं वाटतं की जी स्त्री शेतात राबायला जाते, दुसऱ्यांच्या शेतात जरी राबायला गेली किंवा जी मदतनीस असते जी घरी आपल्याला मदत करते, तर त्याही स्वतःच्या कष्टाने आपल्या मुलांविषयी ते स्वप्न उरी बाळगतात की माझी मुलं अशी झाली पाहिजे, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, त्यात खड्ड नाही पडला पाहिजे. फक्त त्यासाठी ते जीवाचं रान करून झटत असतात. तर अशा स्त्रियांनाही तितकाच सन्मान मिळाला पाहिजे जो सन्मान एखाद्या अधिकारी स्त्रीला मिळतो. तर आपणच जर स्त्रियांनी एकमेकांचा आदर केला नाही, आपणच जर स्त्रियांमध्ये एक विशिष्ट भावना असते गॉसिपिंग तर आपणच जर स्त्रियांना एकमेकांना समजून घेतलं नाही ना,
किंवा आदर केला नाही ना, तर आपण समाजाकडून किंवा पुरुषांकडून काय अपेक्षा ठेवणार आहे? खरंय. तर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. म्हणजे आपल्या घरापासून मला झाली पाहिजे. हो, मला प्रत्येक स्त्रीला असं सांगावंसं वाटतं की तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीबद्दल, जी स्त्री आहे तिच्याबद्दल काही मनात भावना असतील ज्या निगेटिव्ह असू शकतात, तर ते तिच्याशी बोला. तो प्रश्न तिच्याशी बोलून सॉल्व्ह करा, ना की दुसऱ्या 10 लोकांमध्ये तिचा अपमान करून. हाच जर आपण आज तिचा अपमान करतोय, उद्या आपला होईल. तर एकामेकांना हाताशी धरून, एकामेकांना समजून घेऊन प्रत्येक स्त्री चालली पाहिजे. तरच आपल्याला समाज आपला आदर करेल, आपल्याला समजून घेईल, आणि त्याची सुरुवात स्त्रीकडूनच झाली पाहिजे. एखादीची जर चूक असेल तर आपण तिच्याशीच बोललं तर तिलाच सुधारणा करायची, आणि तिच्याशीच बोललं तर निश्चितच त्याचा उपयोग होईल. तुमच्यामध्ये चूक आहे, मी दुसऱ्यांशी बोलले तर तुम्हाला ते कळणार पण हो, नाही, कारण आणि प्रत्येक- त्याच्यातून अनादर वाढत चालतो, अगदी. गैरसमज होत चालतो, आणि त्याच्यातून एक दूषित असं वातावरण आणि स्त्रियांचं एकमेकींविषयी मतं पण कलुषित होतात. बरोबर आहे. कारण 100% कुठलाही व्यक्ती बरोबर नसतो, परफेक्ट नसतो. खरंय. त्याला परफेक्ट करण्यासाठी मित्रमैत्रिणींची किंवा कुटुंबाची गरज भासते. तर तो हातभार मैत्रिणीच्या स्वरूपात किंवा मित्राच्या स्वरूपात स्त्रीला जर मिळाला किंवा कुठल्याही वर्गाला मिळाला, तर ती स्वतःच्यात सुधारणा करू शकते. आणि ही सुधारणा आयुष्यभर जर चालत राहिली तर कुठेतरी एका पॉईंटला ती अतिशय सफल व्यक्तिमत्व घडू शकेल असं मला वाटतं. आज आपण समाजात बघत आहोत की महिलांवर वाढते अत्याचार होत आहेत, आणि हे जे असुरक्षित असं वातावरण निर्माण झालं आहे. गौरीताई, तुमचे मिस्टर पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, एक मोठं पद ते भूषवत आहेत, तर या माध्यमातून तुमची कधी त्यांच्याशी अशी चर्चा होते की आपल्या मुलींना, भावी पिढीला किंवा प्रत्येक महिलेला एक सुरक्षित वातावरण कसं देता येईल, याविषयी तुम्ही काही विचार विनिमय करता का, किंवा साहेब तुमचा सल्ला घेतात का? साहेब, सल्ला घ्यायची साहेबांना गरज भासत. विचार विनिमय. हो, ते स्त्रियांवर अत्याचार होतात. आजकाल त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हा मुद्दा घेतला तर आपण दोषी मानतो पुरुषालाच, पण याचा विचार जरा वेगळ्या दृष्टिकोनातनं करावासा वाटतो मला. याचं कारण म्हणजे पुरुषांनी अत्याचार केलेला हे आपल्याला दिसून येतं प्रकर्षाने. पण जर त्याची आई, त्याची बहीण, त्याची पत्नी तेवढी जर सक्षम असती, समजा जर आई सक्षम असते की स्त्रियांचा आदर केला पाहिजे, हे त्याला पदोपदी शिकवलं गेलं असतं, तिने रोखलं असतं की किंवा बहिणीनी तुझी नजर चुकीची पडते तिच्यावर, की तिने वेळोवेळी त्याला दाखवून दिलं असतं, त्याला सावरलं असतं, तर तो ते पाऊल उचलू शकला नसता असं मला वाटतं. तर सुरुवात ही प्रत्येक आईनी आपल्या घरापासून केली पाहिजे. मुलांना अगदीच ABCD शिकवायच्या आधी जरी केली तरीही ती अगदी योग्य राहील असं मला वाटतं. कारण आत्ता समाजाची ती गरज आहे. ज्या दिशेने समाज आपला वळतो आहे, त्यासाठी प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे कुठल्याही स्वरूपात. ती तुमची मैत्रीण असू, तुमची बायको असू, तुमची आई, बहीण, मुलगी, कुणीही असू, स्त्रीचा आदर केलाच गेला पाहिजे. कारण निसर्गाने तिला एक सुप्त शक्ती दिली आहे. ती सुप्त शक्ती अशी म्हणता येईल की सुप्त शक्ती निसर्गाने दिलेली आहे प्रत्येक स्त्रीला. आणि ती सुप्त शक्ती आपल्याला एक माहिती आहे की नवीन जीवाला ती जन्म देते, त्यामुळे ती एक सुप्त शक्ती आहे असं आपण म्हणतो. त्याच्याहून जास्त तिच्यात एक दुर्गा दडलेली आहे. तर ती दुर्गा फक्त बरोबर वेळेत तिने प्रकट केली पाहिजे. चुकीच्या गोष्टींना समर्थन न करता त्या तिथेच दुर्गेचं रूप धारण करून तिथे रोखली गेली पाहिजे. आणि ज्या क्षणी ती खंबीरपणे उभं राहील अन्यायाच्या विरोधात, आपल्या मुलाविरोधात का असेना, जर तो अन्याय करत असेल कुठल्या मुलीवर, तर तितक्याच सक्षमतेने, आपण मदर इंडिया पिक्चरमध्ये पण पाहिलं की तितक्या सक्षमतेने ती मुलाचा विरोध करते, तरच ती मदर इंडिया म्हणून गौरवली जाते. हो, तर तितकी सक्षमता आपल्या अंगी आली पाहिजे की आपल्या अगदी काळजाचा तुकडा, मुलगा किंवा पती किंवा वडील कुणीही असू, आणि तिथं ते चुकीचे वागतायत हे ज्या क्षणी आपल्याला कळेल ना, ते तितक्याच प्रखरतेने आपल्याला त्यांना समजवता आलं पाहिजे, विरोध केला गेला पाहिजे. हो, असं मला वाटतं. खरोखरीच
गौरीताई, तुमच्याशी संवाद साधून मला मनस्वी खूपच आनंद झालेला आहे आणि जनमत मराठीच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान हा तुम्ही अगदी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला पण एका उंचीवर नेऊन ठेवला आहे असं मी म्हणेल. आणि तुम्ही हा आम्हाला जो वेळ दिलात आणि आमच्याशी जो हा संवाद साधलात त्याबद्दल जनमत मराठीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. विजयनगर हे दक्षिणेचे रामराज्यच. परंतु 4 सुलतानांनी एकत्र मिळून विजयनगरचा राजा रामरायाला संपविले. राक्षस तागडीच्या प्रचंड युद्धात हिंदूंचा शेवटचा सम्राट संपला. रामरायाच्या 10 लाख फौजेचा पराभव झाला. रामरायाचे पुस्तक फोडून त्यातून मेंदू व मांस बाहेर काढून तरी कामे केले व विजापूरच्या एका सांडपाण्याच्या मोठ्या मोरीपाशी असे बसविले की त्या मोरीतून येणारी गहाण रामरायाच्या तोंडातून बाहेर यावी